तर तिथं पण होती मोठी, तिथं पण मोठी होती. तो गाईस हे बघा, तिच्या पोटात पिल्ला बघा तिथे. आता मी पिल्ला सोडतो पण चावली जोरात, जोरात चावली बघा. सोडणार नाही तरी पण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओत. तर आज मी जाणार आहे नदीवरती चिंबोऱ्या पकडायला, कारण पावसाचं वातावरण चालू आहे आणि पावसातनं नदीला पण पाणी मस्त साखळी सुटली आणि आपल्याला आज चिंबोऱ्या भेटतील अशा कालोपाक पण आहे. तर आपण नदीवरती जाणार आहोत चिंबोऱ्या पकडायला. तर बघूया आपल्याला किती भेटतात आणि मी कशा प्रकारे मी पकडतो. तर या व्हिडिओतर्फे तुम्हाला मी दाखवणार आहेत. माझ्यासोबत मी आणि भगवान दादा आहे, तर त्याच्यासोबत मी जाणार आहे चिंबोऱ्यांना आज. तर बघूया आपल्याला किती भेटत आहेत ते. ठीक आहे, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कशा पकडतो ते आपण मी या व्हिडिओतर्फे दाखवणार आहेत. ठीक आहे, तर आता आपण नदीवर जाणार आहोत लगेचच. पाणी वाढलं रे. काय ते फायनली आता पहिली चिंबोरी भेटली. हे बघा, भगवंदा बघा पहिली चिंबोरी. आता तर सुरुवात तर झाली, आता पहिलीच चिंबोरी आहे आणि हळूहळू पाऊस पण पडतो आहे. अजून बघूया पुढे आपल्याला किती भेटतात. ती पहिली थोडी बारकीच आहे पण भेटली, सुरुवात झाली आपली. ठीक आहे. अशा पाण्यात आले चिंबोरी. चिंबोऱ्या अशा आपण पकडतो.
तर आता दुसरी चिंबोरी आपल्याला भेटली, ही दुसरी चिंबोरी. आता अजून एवढ्याच साईजच्या भेटत आहेत, कारण अजून तर मोठ्या चिंबोरी अजून एक पण भेटली नाही. ही जी साईज आहे चिंबोरीची तेवढेच साईज भेटत आहेत आपल्याला. गाईज आतापर्यंत 2च भेटल्यात चिंबोऱ्या आम्हाला. अजून आता पाऊस जोरात येतो, जितका जोरात पाऊस येईल ना तितके आपल्याला जास्त भेटतील. आणि आता आणखी पुढे जाणार आहोत, आता स्मशानापर्यंत जाणार आहोत, कारण आज एवढ्या चिंबोऱ्या निघाल्यात नाही बाहेर. आपण बघूया अजून पुढे किती भेटत आहेत ते. आता तर आपली सुरुवात झाली, आतापर्यंत 2 तर भेटल्यात आपल्याला. ठीक आहे, पुढे भेटूया आपण. तर पाऊस पण येतो जोरात, मस्त जोरात आला तर मजाच येईल, मुठे पण खूप भेटतील. ठीक आहे, सो गाईज लास्टपर्यंत बघा. आत्ताच पिल्ला सोडली, ती पिल्ला सोडून तिला आपण सोडणार आहोत. तर तिथं पण होती मोठी, तिथं पण मोठी होती. तो गाईस हे बघा, तिच्या पोटात पिल्ला बघा तिथे. तर मी पिल्ला सोडतो पण. जोरात चावली बघा. तुला सोडणार नाही तरी पण. हे बघा साईज बघा तुम्ही, केवढी मोठी मोठं पिल्ला आहे तिच्या. ती मला चावली पण नाही चुकणार ती. इकडे पण होती काहीतरी. ती बघा तिकडे काय. ती चिंबोरी बघा केवढी मोठी आहे. मला दिसते का नाही काय माहिती नाही, आतमध्ये पण ती. गाईची बघा, तिला पण काढली. एवढ्या आतमध्ये होती ती, तरी पण तिला काढली. साईज चांगली आहे, मजबूत. मग अशी बा चिंबोरी चावली तर रक्त यायला लागला. आणि ही साईज, अशी साईज भेटली तर मजा येईल खूप. हां, परत एकदा आणखी एक मोठी भेटली, म्हणजे खाली आलो पण तिसरी चिंबोरी मोठी भेटली. त्याची बघा अजून एक भेटली मोठी चिंबोरी. त्याला तिला ठेवूया पिशवीत. याला आत्तापर्यंत 3 भेटला. बघा चावा बघा किती जोरात घेतली तिने. खाली आली चांगलीच आहे साईज तिची. ते भेटू शकत नाही, काठी टाकली तर काय करू काय. ती बघ कशी बसली. गाईज खूप मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आहेत, पण त्या आतमध्ये आहेत. आणि आपण पावसाची वाट बघत होतो, काय पाऊस काय पडलाच नाही.
आणि आता इकडच्या आता खालच्या चिंबोऱ्या तर बघितल्या आम्ही, आतमध्ये होत्या त्यामुळे पकडायला भेटल्या नाही. ज्या ज्या बाहेरच्या थोड्या होत्या पकड्यासारख्या त्याच मी पकडल्या. आणि आता आपण जी वहल आहे त्या वहलला जाणार आहोत, कारण पाणी एवढा नाही आहे. पण बघू, पण भगवान त्यांनी एक चिंबोरी दाखवणार मस्त मोठीपैकी. आता आपण बघू पुढे भेटत आहेत काय. आणि आता इथनं बघून लगेच आपण घरी जाणार आहोत, कारण खूप रात्र पण आता व्हायला आली, जेवायचं पण आहे अजून. त्याचं काय आपण पुढे बघूया आता. असं दादा भेटलं आपल्याला बारीक इकडे पुढे भेटतो का आपल्याला. बघत का असं कासव असलं भारी आहे आपल्या नदीतलं कासव. ह्या खेकड्याला पण खेकड्यांचे पण प्रकार आहे. आणि ही आहे पांडुरली, हिला आमच्याकडे बोलतात पांडुरली. एक काली असते, पांडुरली असते, मुठ्या असतो, चिंबोरी असते, तर ही आहे पांडुरली. हिला पण आपण सोडणार आहोत. सो गाईज आता घरी चाललो आहे, कारण तिकडे पण काही चिंबोऱ्या आपल्याला भेटल्या नाही. त्या ज्या भेटल्या तेवढ्याच भेटल्या, 2 चांगल्या मोठ्या भेटल्या. आणि मित्रांनो, ह्या चिंबोऱ्या पकडायला पण खूप मेहनत अशी लागते, कारण ते खूप जोरात चावतात. परत रात्रीच्या पकडायच्या म्हणजे साप विंचू वगैरे पण भेटतो आपल्याला. पण आज आपल्याला काय भेटलं नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आता आपण चिंबोऱ्या पकडल्या. मीच पकडल्या. आणि व्हिडिओ काढायला कोण नव्हता, मी स्वतःनेच एका हातात मोबाईल पकडून आणि एका हाताने चिंबोऱ्या पकडत होतो. तर थोड्या अँगल बरोबर नाही आला व्हिडिओचा, पण तरी पण मी माझ्या प्रकारे तुम्हाला कशा मी चिंबोऱ्या पकडतो ह्या व्हिडिओतर्फे दाखवल्यात. आणि आता आपण ह्या चिंबोऱ्याचा वाटणी करणार आहोत. म्हणजे भगवंताने मी दोघे होतो, त्या दोघांना मी समान वाटणी करू. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली हे नक्की सांगा तुम्ही कमेंटद्वारे. आणि ठीक आहे, आपण ह्या चिंबोऱ्या आता आई उद्या बनवेल, तर त्या आई कशा बनवेल हे पण मी या व्हिडिओतर्फे दाखवणार दुसऱ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आईच्या हातच्या चिंबोऱ्या. ठीक आहे.